नमस्कार. मयूर कुलकर्णी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहे खमंग झणझणीत अशी आमटी पातोड्याची रेसिपी. यासाठी मी घेतलेला आहे एक मूठभर गहू, तांदूळ, हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे आणि खोबरं. हे सर्व जिन्नस एक एक करून छानपैकी भाजून घ्यायचे. भाजलेलं सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून घेऊ. गहू पण छान फुलेपर्यंत मस्त खमंग भाजून घ्यायचे. छान तडतडले की काढून घेऊ. याला आम्ही डाळदाण्याची आमटी म्हणतो. तांदूळ मी आधी धुवून ठेवले होते. हे सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून थंड व्हायला ठेवूयात. धने, जिरे, तोपर्यंत आमटी पातोड्यासाठी डाळीचं पीठ काढून घेतलं. थोडीशी हळद, लाल तिखट, जिरे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट थोडीशी, छान पोळीच्या पिठासारखं भिजवून घ्यायचं. हे सर्व साहित्य आता मिक्सरमधून आपल्याला रवाळ बारीक करून घ्यायचं आहे. आता एका पातेल्यात काढून पुरेसं पाणी टाकून भिजवून घेऊ. आता फोडणीसाठी कढई ठेवली. तेल टाकून घेतलं. मोहरी, जिरे आणि भिजवलेलं मिश्रण त्यामध्ये ओतून घ्यायचं. हिरवी मिरची, लसूणची पेस्ट, लाल तिखट, मसाला, मीठ आणि कोथिंबीर हे सर्व टाकून घ्यायचं. पुरेसं पाणी टाकून घ्यायचं, कारण हे शिजल्यानंतर पुन्हा थोडीशी घट्ट होते. आता आपण भिजवलेले पिठाचे उंडे करून घेऊ आणि पातोड्या लाटण्यासाठी पोळी लाटून घेऊ. इकडे आमटीला तोपर्यंत छान उकळी येते. आता उकळत्या आमटीमध्ये एक एक पातोड्या सोडायच्या. छान उकळी आली की तयार आहे आमटी पातोड्या.